आजच्या आपल्या थरारक कथेची सुरुवात होते महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून. गावाचं नाव होतं सोनखेडा. गाव फार मोठं नव्हतं, पण गावाभोवती असलेली शेती, जुन्या विहिरी, कच्चे रस्ते आणि गावाच्या बाहेर असलेलं दाट झाडीचं क्षेत्र यामुळे या गावाला एक वेगळीच ओळख होती. गावातील बहुतेक लोक शेती, मजुरी किंवा छोट्या व्यवसायावर आपला संसार चालवत होते. या गावात राहणारा एक माणूस मात्र बाकीच्या लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्याचं नाव होतं महेश पाटील. महेश लहानपणापासूनच राजकारणाच्या वातावरणात वाढला होता. गावात कोणाचा वाद झाला, कोणाचं सरकारी काम अडलं किंवा कोणाला एखाद्या कार्यालयात काम होतं तर महेश तिथे पोहोचायचा. सुरुवातीला लोकांना त्याचं हे वागणं आवडायचं, कारण महेश बोलका होता, लोकांशी गोड बोलायचा आणि प्रत्येक कामात स्वतःला पुढे करायचा. हळूहळू गावात त्याची ओळख वाढत गेली. काही वर्षांनी त्याची ग्रामपंचायतीमध्ये चांगली ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर तो ग्रामसेवक म्हणून काम करू लागला. सरकारी कागदपत्र, घरकुल योजना, जमिनीचे दाखले, विविध शासकीय योजना, बांधकामाची परवानगी अशा अनेक कामांमध्ये त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध येत होता. महेशला हीच संधी होती. सुरुवातीला तो लोकांना मदत करत असल्यासारखा वागायचा. एखादा गरीब माणूस त्याच्याकडे काम घेऊन आला की तो त्याला खुर्चीवर बसवायचा आणि म्हणायचा, "काळजी करू नका, तुमचं काम मी करून देतो." लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे. पण काही काळानंतर महेशच्या बोलण्यात आणि वागण्यात बदल होऊ लागला. सरकारी कामासाठी लोकांकडून पैसे मागणे, कागदपत्रांमध्ये किरकोळ त्रुटी काढून लोकांना पुन्हा पुन्हा कार्यालयात फिरवणे आणि शेवटी पैसे घेतल्यानंतरच काम पुढे नेणे, अशा तक्रारी गावात हळूहळू ऐकू येऊ लागल्या. महेशला पैशांची चटक लागली होती. त्याचं उत्पन्न वाढत गेलं आणि काही वर्षांतच त्याने गावाच्या बाहेर एक मोठं घर बांधलं. घराला मोठं लोखंडी गेट होतं. अंगणात चारचाकी गाडी उभी असायची. घरात महागड्या वस्तू दिसू लागल्या. लोक मात्र त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. महेशची पत्नी होती मीनाक्षी. मीनाक्षी स्वभावाने शांत होती. घरातील काम, नातेवाईकांची ये-जा आणि घराची व्यवस्था यामध्ये तिचा दिवस जायचा. तिचा एक मुलगा होता. तो पुण्यातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. त्यामुळे घरात महेश आणि मीनाक्षी हे दोघेच जास्त वेळ असायचे. मीनाक्षीला मात्र एकच गोष्ट सतत सतावत होती. महेश पैसा कमवत होता, पण घराच्या भविष्याबद्दल त्याने काही स्पष्ट योजना केली नव्हती. एकदा मीनाक्षीने त्याला विचारलं, "आपल्याकडे आता पैसा आहे, मग आणखी एक घर बांधूया. ते माझ्या नावावर करून ठेवा. पुढे मुलासाठीही उपयोगी पडेल." महेश हसत म्हणाला, "घाई कशाला करतेस? योग्य वेळ आली की तुझ्यासाठी घर बांधेन." मीनाक्षी शांत व्हायची, पण तिच्या मनात दुसरी एक गोष्ट होती. मीनाक्षीला तंत्रमंत्र, भविष्य सांगणारे साधू आणि वेगवेगळ्या बाबांवर खूप विश्वास होता. गावात कोणी बाबा आला, कोणी साधू आला किंवा एखादा तांत्रिक भविष्य सांगतो अशी बातमी आली की मीनाक्षी तिथे जायची. तिला आपल्या आयुष्यातील अडचणींचं उत्तर अशाच लोकांकडून मिळेल असं वाटायचं. महेशला मात्र या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. तो नेहमी म्हणायचा, "या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे वाया घालवू नकोस." मीनाक्षी त्याचं ऐकायची नाही. अशाच वातावरणात अनेक महिने गेले. दरम्यान महेशची गावातील ओळख आणखी वाढली. सरकारी कामासाठी लोक त्याच्याकडे येत होते. त्याचा संपर्क वाढत होता. त्याच वेळी त्याची एक वाईट सवयही गावात चर्चेचा विषय बनत होती. महेशला आपल्या पदाचा गैरफायदा घेण्याची सवय झाली होती. गावातील काही लोक त्याच्यापासून अंतर ठेवू लागले. पण महेशला त्याची पर्वा नव्हती. त्याला वाटत होतं की पैसा आणि पद असल्यावर कोणीही त्याचं काही बिघडवू शकत नाही. याच काळात गावात एक नवीन कुटुंब महेशच्या आयुष्यात आलं. गावातील बांधकामाच्या कामासाठी प्रसिद्ध असलेला गणेश शिंदे नावाचा मिस्त्री गावात राहत होता. गणेश मेहनती होता. त्याला गावात चांगली प्रतिष्ठा होती. अनेक लोकांनी त्याच्याकडून घरं बांधून घेतली होती. गणेशची पत्नी होती कविता. कविता घर सांभाळायची. तिचं आयुष्य साधं होतं. पती कामासाठी दिवसभर बाहेर असायचा आणि कविता घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असे. महेशची गणेशची आधीपासून ओळख होती. एकदा महेशने स्वतःच्या घरात काही दुरुस्ती करण्याचं ठरवलं. त्याला एका चांगल्या मिस्त्रीची गरज होती. गावातील लोकांनी गणेशचं नाव सुचवलं. महेशने ठरवलं की गणेशला बोलावून कामाबद्दल चर्चा करायची. पण त्याला कल्पना नव्हती की हाच निर्णय पुढे त्याच्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन येणार होता. एका दुपारी महेश गणेशच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा ठोठावला. काही क्षणांनी दरवाजा उघडला. समोर कविता उभी होती.
महेशने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. कवितेने नम्रपणे विचारलं, ग्रामसेवक साहेब, गणेश घरात नाही, ते कामासाठी बाहेर गेले आहेत. महेशने स्वतःला सावरत उत्तर दिलं, मला त्याच्याशी घराच्या बांधकामाबद्दल बोलायचं होतं. मी थोडा वेळ थांबतो. कवितेने त्याला आत बसायला सांगितलं. महेश खुर्चीवर बसला. कवितेने त्याच्यासाठी चहा आणला. त्या छोट्याशा भेटीत फारसं काही घडलं नाही. पण महेशच्या मनात मात्र एक विचार रुंजी घालू लागला. त्याला कवितेबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. कवितेलाही महेशची गावातील ताकद माहिती होती. सरकारी कामांसाठी लोक त्याच्याकडे येतात. त्याच्याकडे पैसा आहे आणि अनेक लोक त्याची मदत घेतात, हे तिला माहिती होतं. त्या दिवसानंतर महेशची गणेशच्या घराकडे जा वाढू लागली. सुरुवातीला कारण होतं बांधकाम, मग सरकारी योजना, नंतर घरातील किरकोळ कामं. हळूहळू महेश आणि कविता यांच्यातील जवळीक वाढत गेली. महेश कवितेला मदत करण्याचं आश्वासन द्यायचा. कविताही त्याच्यावर अवलंबून राहू लागली. गावातील काही लोकांच्या लक्षात हा बदल आला, पण सुरुवातीला कोणी उघडपणे काही बोललं नाही. गणेश मात्र कामात व्यस्त असायचा. त्याला आपल्या घरात काय चाललं आहे याची पूर्ण कल्पना नव्हती. काही काळानंतर महेशचा गणेशच्या घरी येण्याचा सिलसिला वाढला. कधी तो गणेश सोबत बसून चर्चा करायचा, कधी बांधकामाच्या निमित्ताने यायचा, कधी एखाद्या सरकारी योजनेचा विषय काढायचा. पण गणेशच्या गैरहजेरीत तो कवितेशी बराच वेळ बोलत असे. हळूहळू त्यांच्या नात्याची चर्चा गावात सुरू झाली. गावात बातमी पसरायला वेळ लागत नाही. एका घरातून दुसऱ्या घरात, तिथून दुकानात आणि दुकानातून चहाच्या टपरीवर चर्चा पोहोचली. महेश आणि कविता यांच्यात काहीतरी सुरू आहे, असं लोक बोलू लागले. ही चर्चा शेवटी मीनाक्षीच्या कानावरही आली. सुरुवातीला तिने विश्वास ठेवला नाही. तिला वाटलं गावातील लोक मुद्दाम अफवा पसरवत आहेत. पण दिवसेंदिवस वेगवेगळ्या लोकांकडून त्याच गोष्टी ऐकू येऊ लागल्या. एक दिवस मीनाक्षीने महेशला थेट विचारलं, तुमची कवितेशी एवढी जवळीक का वाढली आहे? महेश चिडला, तुला लोकांचं ऐकून माझ्यावर संशय घ्यायची सवय झाली आहे. मीनाक्षी म्हणाली, मी संशय घेत नाही, पण गावभर चर्चा सुरू आहे. महेशने तिच्याकडे रागाने पाहिलं. माझ्या कामात कोणाला काय बोलायचे आहे ते बोलू दे. मला माझं आयुष्य कसं जगायचं ते माहिती आहे. मीनाक्षी काहीच बोलली नाही. पण त्या रात्री तिच्या मनात एक भीती निर्माण झाली. तिला वाटू लागलं की महेश हातातून निसटत आहे. फक्त पती म्हणून नाही, तर घरातील संपत्तीच्या दृष्टीनेही. महेशच्या नावावर जमीन होती, घर होतं, बँकेत पैसा होता. मीनाक्षीला भीती होती की महेशने चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर आपल्या मुलाच्या भविष्यासाठी असलेली सगळी संपत्ती धोक्यात येईल. याच विचाराने तिचा तणाव वाढत गेला. काही दिवसांनी मीनाक्षीला गावातील एका वृद्ध महिलेने एका तांत्रिकाबद्दल सांगितलं. त्याचं नाव होतं रघुनाथ बाबा. तो गावापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या वाड्याजवळ राहत होता. लोक त्याच्याकडे विविध समस्यांसाठी जात असतं. कोणाला कौटुंबिक अडचण असायची, कोणाला व्यवसायाची चिंता असायची, कोणाला घरातील भांडणं सोडवायची असायची. मीनाक्षीला वाटलं की कदाचित हा बाबा तिची समस्या सोडवू शकेल. पण तिला अजून माहिती नव्हतं की तिच्या समोर येणारी समस्या महेशच्या विवाहबाह्य संबंधांपेक्षा कितीतरी मोठी असणार होती. रघुनाथ बाबा दिसायला शांत होता. तो लोकांशी गोड बोलायचा. त्याच्या भोवती काही भक्त असायचे. तो औषधी वनस्पती, मंत्र आणि विविध उपायांची भाषा करायचा. मीनाक्षीला अशा गोष्टींवर आधीपासून विश्वास असल्यामुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली. एके दिवशी रघुनाथ बाबा अचानक मीनाक्षीच्या घरी आला. महेश घरात नव्हता. मीनाक्षीने दरवाजा उघडला. बाबाने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुझ्या घरात काहीतरी मोठी अडचण आहे. मीनाक्षी दचकली. तिने बाबाला आत बोलावलं. काही वेळाने तिने आपल्या पतीबद्दल सगळं सांगायला सुरुवात केली. महेश बदलला आहे. तो दुसऱ्या महिलेकडे जातो, घराकडे लक्ष देत नाही, पैसा बाहेर खर्च करतो, आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल त्याला काळजी नाही, आणि सर्वात मोठी भीती म्हणजे आपली संपत्ती दुसऱ्यांच्या हातात जाईल. रघुनाथ बाबा शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला. मग तो म्हणाला, तू घाबरू नकोस, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. मीनाक्षीच्या मनात आशा निर्माण झाली. तिने विचारलं, बाबा माझं घर वाचेल का? रघुनाथने उत्तर दिलं, तुझं घर वाचवण्यासाठी तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. मीनाक्षीने होकार दिला. पण रघुनाथच्या डोळ्यात त्या क्षणी काहीतरी वेगळंच होतं. त्याला मीनाक्षीच्या घरातील समस्या सोडवण्यापेक्षा तिच्या असुरक्षिततेचा फायदा घेण्याची इच्छा झाली होती. त्याने तिला काही दिवसांनी आपल्या ठिकाणी येण्यास सांगितलं. मीनाक्षीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला.
दरम्यान महेश आणि कविता यांच्यातील जवळीक कायम होती. गणेशला मात्र अजूनही पूर्ण सत्य समजलं नव्हतं, पण त्याच्या लक्षात काही बदल येऊ लागले होते. कविता महेशच्या नावाचा उल्लेख झाला की अस्वस्थ व्हायची. महेश गावात दिसला की तिचं वागणं बदलायचं. गणेशने एकदा सहज विचारलं, "महेश साहेब हल्ली आपल्या घरी खूप येतात." कविता म्हणाली, "त्यांचं काम असतं म्हणून येतात." गणेशने तिच्यावर विश्वास ठेवला, पण संशयाचं बीज त्याच्या मनात पडलेलं होतं. याच काळात महेशच्या घरातही परिस्थिती बिघडत चालली होती. मीनाक्षी सतत चिंतेत होती. महेश चिडचिडा झाला होता. दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. एक दिवस महेशने मीनाक्षीला स्पष्ट सांगितलं, "तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू माहेरी जाऊ शकतेस." मीनाक्षीने उत्तर दिलं, "मी या घरासाठी इतकी वर्ष जगले. माझ्या मुलाचं भविष्य आहे. मी असं सहज घर सोडून जाणार नाही." महेश काहीच बोलला नाही, पण त्या दिवसानंतर त्यांच्यातील अंतर वाढत गेलं. मीनाक्षीला आता एकच गोष्ट करायची होती, महेशला पुन्हा आपल्या बाजूला आणायचं. तिला वाटत होतं की रघुनाथ बाबा तिच्यासाठी हा उपाय करू शकतो. आणि इथूनच या कथेतील सर्वात धोकादायक टप्प्याची सुरुवात होणार होती. कारण मीनाक्षीला अजून माहिती नव्हतं की ज्याच्याकडे ती मदतीसाठी जाणार आहे, तोच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका ठरणार आहे. दुसरीकडे महेशच्या मनातही एक वेगळीच योजना तयार होत होती. त्याला आपल्या घराच्या बांधकामासाठी गणेशची मदत घ्यायची होती. त्यामुळे तो पुन्हा गणेशच्या घरी जाणार होता आणि त्या भेटीत महेश, कविता आणि गणेश यांच्या आयुष्याला कायमचा वेगळा वळण मिळणार होतं. गावात अजूनही सर्व काही शांत दिसत होतं. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. शेतांमध्ये काम सुरू होतं. गावातील चहाच्या दुकानावर नेहमीप्रमाणे चर्चा सुरू होती. पण त्या शांत वातावरणाच्या मागे अनेक गुपितं वाढत होती. महेशचं गुपित, कवितेचं गुपित, मीनाक्षीची भीती आणि रघुनाथ बाबाचा खरा हेतू. या चार लोकांच्या आयुष्याची दिशा आता एका अशा घटनेकडे वळत होती, जिथून परत येणं कोणासाठीही सोपं नव्हतं. महेशला आपल्या पैशाचा आणि पदाचा गर्व होता. कवितेला आपल्या भविष्याची चिंता होती. मीनाक्षीला आपलं घर वाचवायचं होतं. आणि रघुनाथला या सगळ्या परिस्थितीत स्वतःचा फायदा दिसत होता. कथेच्या पुढच्या भागात महेशची कविता सोबतची जवळीक कशी वाढते, गणेशच्या मनात संशय कसा निर्माण होतो, मीनाक्षी रघुनाथच्या जाळ्यात कशी अडकते आणि पुढे या चारही व्यक्तींचे मार्ग एका धोकादायक निर्णयाकडे कसे वळतात, हे समोर येणार आहे. पण सध्या सोनखेडा गावाला याची अजिबात कल्पना नव्हती की काही दिवसांत याच गावात अशी घटना घडणार आहे, जिची चर्चा अनेक वर्ष लोक विसरणार नाहीत. सोनखेडा गावात बाहेरून पाहिलं तर सगळं नेहमीसारखंच सुरू होतं. सकाळी शेताकडे जाणारे शेतकरी, बाजारात जाणारे लोक, ग्रामपंचायतीसमोर कामासाठी उभे असलेले नागरिक आणि संध्याकाळी चहाच्या टपरीवर जमणारे गावकरी. हे रोजचं चित्र होतं. पण या नेहमीच्या आयुष्याच्या मागे काही नाती हळूहळू बदलत होती. महेश पाटीलच्या आयुष्यातही तसंच काहीतरी घडत होतं. गणेश शिंदेच्या घराकडे महेशची ये-जा आता वाढली होती. सुरुवातीला त्याचं कारण बांधकाम होतं. महेशने आपल्या घरात काही मोठं काम करण्याचं ठरवलं होतं आणि गणेश या भागात चांगला मिस्त्री म्हणून ओळखला जात होता. एक सकाळी महेश ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसलेला असताना त्याने गणेशला फोन केला. "गणेश, तुझं जुनं काम कधी संपतंय?" गणेशने उत्तर दिलं, "साहेब, 2-3 दिवसांत संपेल." महेश म्हणाला, "मग माझं घराचं काम घे. मोठं काम आहे. मला साधं काम नकोय. सगळं नीट आणि मजबूत पाहिजे." गणेश खुश झाला. "साहेब, तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडून काही कमी पडणार नाही." महेशने फोन ठेवला. त्याला बांधकामाच्या कामापेक्षा दुसराच विचार सतावत होता, कविता. काही दिवसांपूर्वी तिच्याशी झालेल्या भेटीनंतर महेशच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. तो स्वतःला समजावत होता की हे फक्त आकर्षण आहे आणि काही दिवसांनी सगळं विसरून जाईल. पण तसं झालं नाही. उलट प्रत्येक भेटीनंतर त्याची उत्सुकता वाढत गेली. दुसरीकडे कविता देखील महेशला पूर्णपणे दूर ठेवत नव्हती. तिला महेशची ताकद माहिती होती. गावात कोणतं सरकारी काम करायचं असेल तर महेशची मदत उपयोगी पडू शकते, हे तिला माहीत होतं. तिच्या संसारातही काही अडचणी होत्या. गणेश मेहनती होता, पण त्याची कमाई मर्यादित होती. घरातील अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना सतत विचार करावा लागायचा. कवितेला वाटत होतं की महेशची चांगली ओळख ठेवली तर आपल्या काही अडचणी सुटतील. हीच गोष्ट पुढे तिच्यासाठी मोठी अडचण ठरणार होती. एक दुपारची वेळ होती. गणेश कामासाठी बाहेर गेला होता. कविता घरात एकटी होती. तेवढ्यात महेश तिच्या घराच्या दारात आला. कवितेने दरवाजा उघडला. महेश म्हणाला, "गणेश आहे का?" कविता म्हणाली, "नाही, ते कामावर गेले आहेत." महेशने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला,
मला त्याच्याशी बांधकामाबद्दल बोलायचं होतं. त्याला फोन कर. कवितेने गणेशला फोन केला. गणेशने सांगितलं की तो संध्याकाळी घरी येईल. महेश म्हणाला, ठीक आहे, मी निघतो. पण तो लगेच निघाला नाही. तो काही वेळ तिथेच उभा राहिला. कवितेला ते जाणवलं. तिने विचारलं, काही अजून काम होतं का? महेश म्हणाला, नाही, तसं काही नाही. काही क्षण शांतता होती. मग महेश म्हणाला, कविता, तुला एखादं सरकारी काम असेल तर सांग, मी बघतो. कविता म्हणाली, आमच्या घराच्या कागदपत्रांचं थोडं काम आहे. महेश लगेच म्हणाला, ते माझ्याकडे दे, मी करून देतो. कवितेने त्याच्याकडे पाहिलं. तिला जाणवलं की महेश तिची मदत करण्यासाठी काहीतरी कारण शोधत आहे. पण तिने काही बोललं नाही. त्या दिवसानंतर महेशने कवितेचं कागदपत्रांचं काम हातात घेतलं. काही दिवसांनी त्याने काम झाल्याचं सांगितलं. कवितेला आश्चर्य वाटलं. इतक्या लवकर झालं? महेश हसत म्हणाला, माझ्याकडे काम आलं की उशीर कशाला? कविता म्हणाली, धन्यवाद साहेब. महेश म्हणाला, साहेब म्हणू नकोस. आपण गावातलेच आहोत. कवितेने काही उत्तर दिलं नाही, पण महेशच्या बोलण्यातला अर्थ तिला समजला होता. दरम्यान गणेशला महेशच्या येण्या जाण्याची सवय झाली होती. महेश समोर असताना त्याला काही संशय येत नव्हता, कारण महेश गावातील मोठा अधिकारी होता आणि त्याच्या घराचं काम गणेशकडे येणार होतं. गणेशला वाटत होतं की हे काम मिळालं तर काही महिने त्याचा संसार व्यवस्थित चालेल. एका संध्याकाळी महेश गणेशच्या घरी गेला. गणेश बाहेरच्या खोलीत बसला होता. महेश म्हणाला, गणेश, तुझं काम चांगलं आहे म्हणून माझं काम तुलाच देतोय. गणेशने नम्रपणे उत्तर दिलं, साहेब, माझ्यावर विश्वास ठेवलात यासाठी धन्यवाद. महेशने त्याच्यासोबत बराच वेळ बांधकामाची चर्चा केली. कुठे भिंत उभी करायची, कुठे फरशी बसवायची, कोणत्या प्रकारचं साहित्य वापरायचं, यावर चर्चा झाली. कविता आतून चहा घेऊन आली. महेशने तिच्याकडे पाहिलं. कवितेने त्याला चहा दिला. गणेशला काहीच जाणवलं नाही. पण त्या क्षणी महेशच्या चेहऱ्यावर आलेला बदल कवितेच्या लक्षात आला. कवितेने नजर खाली केली. त्या दिवसापासून महेशच्या घराचं बांधकाम सुरू झालं. गणेश सकाळपासून संध्याकाळपर्यंत महेशच्या घरी काम करू लागला. महेश त्याच्यावर सतत लक्ष ठेवत असे. त्याला वाटत होतं की गणेश दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे कवितेशी बोलण्याची संधी आपल्याला सहज मिळेल. काही दिवसांनी महेशने गणेशला एका कामासाठी बाहेर पाठवलं. गणेश, हे साहित्य घेऊन ये, मी इथं पाहतो. गणेश निघून गेला. महेशने घरात पाहिलं. आजूबाजूला कोणी नव्हतं. त्याने कवितेशी बोलायला सुरुवात केली. तुला काही पैशांची गरज असेल तर सांग. कविता म्हणाली, नाही साहेब, आता गरज नाही. महेश म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. तुला कधीही अडचण आली तर मला सांग. कविता शांत राहिली. महेशने तिच्या मनातील कमजोरी ओळखली होती. तो वारंवार मदतीचं आश्वासन देत राहिला. काही दिवसांनी कवितेच्या घरात खरंच पैशांची अडचण निर्माण झाली. गणेशच्या कामाचे पैसे उशिरा मिळाले होते. घरात काही आवश्यक खर्च बाकी होते. कवितेने महेशला ही गोष्ट सांगितली. महेशने लगेच मदत केली. कवितेला त्या मदतीचं ओझं वाटू लागलं. तिने म्हटलं, हे पैसे मी परत करेन. महेश हसला, घाई करू नकोस. ही मदत म्हणजे केवळ मदत नव्हती. महेशला त्यातून आपल्यासाठी एक हक्क निर्माण करायचा होता. कवितेला ते हळूहळू समजू लागलं. गावातही काही लोकांना या दोघांमधील जवळीक जाणवू लागली. चहाच्या टपरीवर एक दिवस दोन गावकरी बोलत होते. एक म्हणाला, महेश हल्ली गणेशच्या घरी खूप जातो. दुसरा म्हणाला, कामाचं कारण असेल. पहिला हसत म्हणाला, काम तर आहेच, पण काहीतरी जास्तच दिसतंय. ही चर्चा तिथेच थांबली नाही. ती हळूहळू गावभर पोहोचली. गणेशच्या कानावरही काहीतरी आलं, पण त्याने विश्वास ठेवला नाही. तो म्हणाला, महेश साहेब माझं काम देत आहेत. लोकांना दुसरं काही काम नाही. पण त्याच्या मनात संशयाची एक छोटीशी रेषा तयार झाली होती. एक दिवस गणेशने अचानक काम लवकर संपवलं आणि अपेक्षेपेक्षा आधी घरी आला. कविता घरात होती. महेश नुकताच तिथून निघून गेला होता. गणेशने विचारलं, महेश साहेब आले होते का? कवितेने क्षणभर थांबून उत्तर दिलं, हो, काही कागदपत्रांबद्दल बोलायला आले होते. गणेश म्हणाला, माझ्याशी बोलायला हवं होतं. कविता म्हणाली, तुम्ही नसल्यामुळे ते निघून गेले. गणेशने काहीच बोललं नाही, पण त्याचा संशय आता वाढत चालला होता. दुसरीकडे मीनाक्षीच्या मनातही अस्वस्थता वाढत होती. तिने अनेकदा महेशला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो रागावायचा. एक दिवस रात्री मीनाक्षी म्हणाली, तुम्ही हल्ली घरात लक्षच देत नाही. महेश म्हणाला, माझं काम खूप आहे. कामासाठी इतक्या रात्री बाहेर जावं लागतं. महेशने तिच्याकडे रागाने पाहिलं. तुला माझ्यावर विश्वास नाही. मीनाक्षी म्हणाली, विश्वास ठेवायचा प्रयत्न करतेय, पण गावात जे ऐकते ते खोटं वाटत नाही. महेश काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला,
तुला जे वाटतं ते वाटू दे, मी कोणाला स्पष्टीकरण देणार नाही. मीनाक्षीच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने शांतपणे विचारलं, आपल्या मुलाचा विचार तरी करा. महेश म्हणाला, त्याच्यासाठीच तर कमावतोय. मीनाक्षी म्हणाली, मग हा पैसा कुठे जातोय? महेशला राग आला. बस, जास्त प्रश्न विचारू नकोस. त्या रात्री दोघे वेगवेगळ्या खोलीत झोपले. मीनाक्षीला मात्र झोप येत नव्हती. तिच्या मनात रघुनाथ बाबाचा विचार आला. दुसऱ्या दिवशी ती त्याला भेटायला गेली. रघुनाथने तिला पाहताच विचारलं, तुझं मन अजून अस्वस्थ आहे? मीनाक्षी म्हणाली, बाबा, माझा पती माझं ऐकत नाही. मला वाटतं तो माझ्यापासून पूर्णपणे दूर जातोय. रघुनाथ म्हणाला, तुझा विश्वास कमी पडतोय. मीनाक्षी म्हणाली, मला काय करावं ते सांगा. रघुनाथ काही वेळ शांत रखला. मग म्हणाला, तुझ्या पतीला परत तुझ्या बाजूला आणण्यासाठी काही उपाय आहेत, पण त्यासाठी तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. मीनाक्षीने होकार दिला. रघुनाथने तिला काही साध्या गोष्टी करण्यास सांगितल्या. त्याने तिच्या मनात भीती निर्माण केली की जर तिने उपाय केला नाही तर तिचं घर आणि संपत्ती हातातून जाऊ शकते. मीनाक्षी आणखी घाबरली. तिला वाटलं की आता बाबाच तिचा शेवटचा आधार आहे. पण तिला माहिती नव्हतं की रघुनाथ तिच्या भावनांचा गैरफायदा घेत होता. काही दिवसांनी त्याने मीनाक्षीला आपल्या ठिकाणी पुन्हा बोलावलं. मीनाक्षी तिथे गेली. रघुनाथने तिला काही संशयास्पद आणि धोकादायक पदार्थ देण्याचा प्रयत्न केला. त्याने दावा केला की त्याने दिलेला उपाय महेशच्या मनावर परिणाम करेल. मीनाक्षीने ते स्वीकारलं. ती पूर्णपणे अंधविश्वासात अडकली होती. रघुनाथने तिच्याकडून पैसे घेण्याऐवजी तिला भावनिकदृष्ट्या स्वतःवर अवलंबून बनवलं. तो म्हणाला, तुझ्या घरात काय होणार हे आता माझ्या उपायावर अवलंबून आहे. मीनाक्षी घरी परतली. तिने महेशवर तो उपाय करण्याचा प्रयत्न केला. पण काहीही बदललं नाही. महेश पूर्वीसारखाच राहिला. तो कवितेला भेटत होता. मीनाक्षीला आता राग आणि निराशा दोन्ही येत होते. काही दिवसांनी ती पुन्हा रघुनाथकडे गेली. बाबा, तुमचा उपाय काहीच काम करत नाही. रघुनाथ म्हणाला, एक उपाय अपयशी झाला म्हणून सगळं संपत नाही. माझ्याकडे दुसरा उपाय आहे. मीनाक्षीने त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवला. पण यावेळी रघुनाथने तिच्यावर आणखी मोठा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला सांगितलं की तिच्या घरातील संकटाचं मूळ महेश नाही तर तिच्या आसपासचे काही लोक आहेत. मीनाक्षीने विचारलं, कोण? रघुनाथने काही क्षण तिच्याकडे पाहिलं. मग तो म्हणाला, तुला ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्यापासूनच धोका असू शकतो. या वाक्याने मीनाक्षीच्या मनात अनेक संशय निर्माण झाले. तिला वाटू लागलं की कदाचित कविता तिच्या घरासाठी धोका आहे. महेश मात्र आपल्याच दुनियेत होता. एका रात्री तो कवितेला भेटून परतत असताना त्याला गणेश रस्त्यावर दिसला. गणेशने त्याला थांबवलं. साहेब, एवढ्या रात्री? महेशने उत्तर दिलं, गावात एक काम होतं. गणेशने त्याच्याकडे पाहिलं. माझ्या घराच्या बाजूनेच? महेश काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, तुझ्या घराच्या बाजूला काय? गणेश म्हणाला, काही नाही साहेब. दोघे वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. पण गणेशच्या मनात आता संशय ठाम झाला होता. त्याने दुसऱ्या दिवशी कवितेला विचारलं, तुझं आणि महेश साहेबांचं काही जास्तच बोलणं चालतंय का? कविता घाबरली, पण तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? कविता घाबरली, पण तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? गणेश म्हणाला, विश्वास आहे, पण मला गावात काहीतरी ऐकायला येतंय. कविता म्हणाली, गावातले लोक काहीही बोलतात. गणेश शांत झाला, पण आता त्याने महेशच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. याच काळात महेशने एक मोठा निर्णय घेतला. त्याला कवितेला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तिच्या सरकारी कागदपत्रांच्या कामाचा आधार घ्यायचा होता. त्याने तिला सांगितलं, तुझ्या घरासाठी सरकारी योजनेतून मदत मिळवून देतो. कविता म्हणाली, खरंच? महेश म्हणाला, हो, पण काही कागदपत्र लागतील. कवितेने त्याच्यावर विश्वास ठेवला. महेशने तिला आवश्यक कागदपत्र जमा करायला सांगितली. आता कवितेचं महेशवरचं अवलंबित्व वाढत होतं. गणेशला मात्र हे अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी त्याने महेशला थेट सांगितलं, साहेब, माझ्या घरच्या गोष्टीत जास्त हस्तक्षेप करू नका. महेश चिडला, तू मला शिकवतोस? गणेश म्हणाला, मी फक्त माझं घर सांभाळतोय. महेशने कठोर आवाजात उत्तर दिलं, तुझं घर मी मोडायला बसलेलो नाही, पण माझ्यावर आरोप करण्याआधी विचार कर. गणेश शांत झाला. महेश निघून गेला. पण या भेटीनंतर दोघांमधील संबंध ताणले गेले. कविता दोन्ही बाजूंनी अडकली होती. एकीकडे पती, दुसरीकडे महेश. तिला स्वतःच्या भविष्याची भीती वाटत होती. तिच्या मनात आता एक चुकीचा विचार तयार होत होता. जर महेश आपल्याला मदत करत असेल तर त्याच्याशी जवळीक ठेवण्यात काय नुकसान आहे? याच विचारामुळे ती आणखी खोलवर अडकत गेली.
दुसरीकडे मीनाक्षी रघुनाथच्या प्रभावाखाली जात होती. रघुनाथ तिला सतत सांगत होता, तुझं घर वाचवायचं असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागेल. मीनाक्षी विचारायची, कसा निर्णय? रघुनाथ मात्र प्रत्येक वेळी उत्तर टाळायचा. त्याला तिच्या मनात भीती वाढू द्यायची होती. एक दिवस त्याने तिला सांगितलं, तुझ्या पतीला जर कोणी चुकीच्या मार्गावर नेत असेल तर त्या व्यक्तीला दूर करणं गरजेचं आहे. मीनाक्षीच्या डोक्यात कवितेचं नाव आलं, पण तिने अजून कोणताही निर्णय घेतला नव्हता. महेश आणि कविता यांचं नातं मात्र आता गावातील अनेक लोकांच्या लक्षात आलं होतं. चहाच्या टपरीवर चर्चा उघडपणे होऊ लागली. काही लोक म्हणत होते, गणेशला सत्य कळलं तर मोठा वाद होईल. काही म्हणत होते, मीनाक्षीलाही कळलं आहे म्हणे. या चर्चेमुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनत होती. एक दिवस गणेशने ठरवलं की तो सत्य शोधणार. त्याने महेशच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एका रात्री त्याने महेशला आपल्या घराच्या दिशेने जाताना पाहिलं. गणेश दुरून त्याच्या मागे गेला. महेश गणेशच्या घराजवळ थांबला. गणेश काही अंतरावर अंधारात उभा राहिला. त्याला आतून काही आवाज ऐकू येत होते. त्याच्या मनात संशय आता जवळजवळ खात्रीमध्ये बदलला होता. पण त्याने त्या रात्री कोणताही गोंधळ केला नाही. तो शांतपणे घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावर राग होता, मनात अपमानाची भावना होती आणि डोक्यात एकच प्रश्न होता, महेशवर विश्वास ठेवून मी माझ्या घराचं काय केलं? दुसरीकडे त्याच रात्री महेशला मीनाक्षीचा फोन आला. तुम्ही कुठे आहात? महेशने खोटं सांगितलं. ग्रामपंचायतीच्या एका कामासाठी बाहेर आहे. मीनाक्षीला त्याचं खोटं जाणवलं. तिने फोन ठेवला. आता तिच्या मनातही एक निर्णय आकार घेत होता. ती पुन्हा रघुनाथ बाबाकडे जाणार होती. आणि यावेळी ती केवळ पतीला परत मिळवण्यासाठी जाणार नव्हती. तिच्या मनात महेशला आणि कवितेला धडा शिकवण्याची भावना तयार झाली होती. रघुनाथनेही तिची ही मानसिक अवस्था ओळखली. त्याने तिला आणखी भडकवलं. ज्याने तुझं घर उद्ध्वस्त केलं आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. मीनाक्षी शांतपणे म्हणाली, मग मला मार्ग दाखवा. रघुनाथच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव आला. तो म्हणाला, मार्ग आहे, पण तो मार्ग परत फिरण्याचा नाही. मीनाक्षी काही क्षण गप्प राहिली. तिला त्या शब्दांचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. पण ती हो म्हणाली. त्या एका होकाराने पुढच्या घटनांची सुरुवात झाली. महेशला मात्र या सगळ्याची अजिबात कल्पना नव्हती. तो अजूनही आपल्या पदाचा, पैशाचा आणि प्रभावाचा गर्व करत होता. कवितेला वाटत होतं की महेश आपल्याला मदत करेल. गणेशला वाटत होतं की आपल्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला आहे. मीनाक्षीला वाटत होतं की तिचं घर वाचवण्यासाठी काहीही करावं लागेल. आणि रघुनाथ बाबा या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत होता. गाव शांत होतं. पण 4 घरांच्या आत 4 वेगवेगळ्या वादळांची सुरुवात झाली होती. आता पुढे एक अशी रात्र येणार होती, ज्या रात्री घेतलेला एक निर्णय सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकणार होता. त्या निर्णयानंतर महेशच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट सुरू होणार होतं. आणि या संकटाचा मार्ग शेवटी पोलीस स्टेशनपर्यंत आणि न्यायालयापर्यंत जाणार होता. पण त्याआधी महेश, कविता, गणेश, मीनाक्षी आणि रघुनाथ यांच्या आयुष्यात आणखी काही घटना घडणार होत्या. कारण गुन्हा एका क्षणात घडला तरी त्याची सुरुवात अनेक छोट्या चुकीच्या निर्णयांमधून होत असते. सोनखेडा गावातही आता तसंच काहीतरी घडत होतं. सोनखेडा गावात आता महेश पाटील, कविता आणि गणेश यांच्याबद्दलची चर्चा थांबण्याचं नाव घेत नव्हती. सुरुवातीलाही केवळ कुजबूज होती, पण हळूहळू लोक उघडपणे त्यांच्याबद्दल बोलू लागले होते. महेशला मात्र त्याची अजिबात पर्वा नव्हती. त्याच्याकडे पैसा होता, पद होतं आणि गावातील अनेक लोकांशी त्याचे संबंध होते. त्यामुळे कोणीतरी त्याच्याबद्दल बोललं तरी त्याला वाटायचं की त्याचं कोणी काही बिघडवू शकत नाही. पण गणेशच्या मनात आता वेगळाच संघर्ष सुरू झाला होता. तो आपल्या पत्नीवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रत्येक वेळी महेशचं नाव समोर आलं की त्याच्या मनात शंका निर्माण व्हायची. एक सकाळी गणेश घरातून कामासाठी निघण्यापूर्वी कवितेला म्हणाला, आज मी दुपारी लवकर घरी येणार आहे. कवितेने विचारलं, कशासाठी? गणेश म्हणाला, काम थोडं लवकर संपणार आहे. कवितेने मान हलवली. गणेश घराबाहेर पडला. पण प्रत्यक्षात त्याने त्या दिवशी काम लवकर संपवण्याचा निर्णय मुद्दाम घेतला होता. त्याला काहीतरी तपासायचं होतं. दुपारी तो अचानक घरी परतला. घराचा दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा ठेठूनला. कवितेने काही क्षणांनी दरवाजा उघडला. गणेश आत आला. घरात कोणीच नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणी आलं होतं का? कवितेने उत्तर दिलं, नाही. गणेश तिच्याकडे पाहत राहिला. कवितेने नजर चुकवली. गणेशला काहीतरी बिनसलं असल्याची जाणीव झाली. पण त्याने त्या क्षणी वाद घातला नाही.
तो शांतपणे बाहेर गेला. त्या दिवसानंतर त्याने महेशवर अधिक लक्ष ठेवायला सुरुवात केली. दरम्यान महेशच्या घरातही परिस्थिती बिघडत होती. मीनाक्षीला आता महेशच्या खोट्या गोष्टींचा कंटाळा आला होता. महेश घरी उशिरा यायचा. कधी ग्रामपंचायतीचं काम सांगायचा, कधी मित्रांसोबत असल्याचं सांगायचा, कधी अचानक फोन बंद करायचा. मीनाक्षीला सगळं समजत होतं, पण ती थेट काही करू शकत नव्हती. कारण महेश आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत झाला होता. त्याने अनेक मालमत्ता आपल्या नावावर केल्या होत्या. मीनाक्षीला भीती होती की जर त्यांच्यात संबंध पूर्णपणे तुटले तर तिच्या मुलाच्या भविष्यावर त्याचा परिणाम होईल. याच भीतीचा फायदा रघुनाथ बाबा घेत होता. मीनाक्षी पुन्हा त्याच्याकडे गेली. रघुनाथ एका छोट्या खोलीत बसलेला होता. मीनाक्षीने त्याला पाहताच विचारलं, "बाबा, माझं काहीच सुधारत नाही." रघुनाथ म्हणाला, "तुझं मन अजूनही कमजोर आहे. मला माझं घर वाचवायचं आहे. मग तुला धैर्य दाखवावं लागेल." मीनाक्षी शांत झाली. रघुनाथ पुढे म्हणाला, "तुझ्या आयुष्यातला अडथळा कोण आहे हे तुला माहिती आहे." मीनाक्षीने हळू आवाजात विचारलं, "कविता?" रघुनाथने उत्तर देण्याऐवजी तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेनेच मीनाक्षीला उत्तर मिळाल्यासारखं वाटलं. रघुनाथने तिला कोणताही हिंसक उपाय सांगितला नाही, पण त्याने मीनाक्षीच्या मनात इतकी भीती आणि चीड निर्माण केली की ती स्वतःच कठोर निर्णय घेण्याच्या विचारात पडली. "जर ती माझ्या घरापासून दूर झाली तर महेश पुन्हा माझ्याकडे येईल का?" मीनाक्षीने विचारलं. रघुनाथ म्हणाला, "लोकांच्या आयुष्यातील चुकीचे निर्णय कधी कधी स्वतःच संपात. तुला फक्त योग्य वेळेची वाट पाहायची आहे." मीनाक्षीने मान हलवली, पण तिच्या मनात आता संशयापेक्षा राग जास्त होता. दुसरीकडे महेश आणि कविता यांच्यातील संबंधही बदलत होते. कवितेला सुरुवातीला महेशची मदत फायदेशीर वाटत होती, पण आता तिला जाणवू लागलं की महेश तिच्यावर उपकार करत नाही, तो तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एक दिवस कविता म्हणाली, "मला आता हे सगळं थांबवायचं आहे." महेशने तिच्याकडे पाहिलं. "काय थांबवायचं? तुमचं माझ्या घरी येणं." महेश हसला. "अचानक काय झालं?" कविता म्हणाली, "गावात चर्चा सुरू झाली आहे." महेश म्हणाला, "लोक बोलतात म्हणून तू घाबरतेस? माझा संसार आहे." महेश काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, "तुला मी किती मदत केली हे विसरू नकोस." कविता म्हणाली, "मी विसरले नाही." महेश म्हणाला, "मग माझ्याशी असं बोलू नकोस." कवितेला त्याच्या आवाजातील धमकी जाणवली. ती घाबरली. तिला आता महेशपासून दूर जाणंही सोपं नव्हतं, कारण तिच्याकडे महेशशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती होती आणि महेशकडे तिच्या काही कमकुवत गोष्टींचा फायदा घेण्याची क्षमता होती. ही परिस्थिती दोघांसाठी धोकादायक बनत चालली होती. त्याचवेळी गणेशने एक मोठा निर्णय घेतला. त्याने गावातील आपल्या विश्वासू मित्राला सगळं सांगितलं. "मला वाटतं माझ्या घरात काहीतरी चुकीचं सुरू आहे." मित्राने विचारलं, "तू काय करणार?" गणेश म्हणाला, "सत्य आधी समजून घेणार, आणि सत्य खरंच तुझ्या संशयासारखं निघालं तर?" गणेश काही क्षण गप्प राहिला. "मग काय करायचं ते पाहू." गणेशच्या आवाजात प्रचंड राग होता, पण त्याचबरोबर त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं होतं. तो कोणताही चुकीचा निर्णय घेऊ इच्छित नव्हता. दरम्यान मीनाक्षीने महेशच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी स्वतःच काही प्रयत्न सुरू केले. महेश कुठे जातो, कोणाला भेटतो, किती वेळ बाहेर असतो, या सगळ्याची माहिती ती लक्षात ठेवू लागली. एके दिवशी तिला महेशच्या कपड्यांच्या खिशात गणेशच्या घराजवळील एका दुकानाची पावती मिळाली. मीनाक्षीने ती पावती हातात धरली. तिच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट होत गेलं. तिने मनात ठरवलं, आता काहीतरी करावंच लागेल. पण त्याच वेळी तिला आपल्या मुलाचा चेहरा आठवला. तिला वाटलं, मी जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ती संभ्रमात पडली. त्या रात्री तिला झोप आली नाही. सकाळी उठल्यावर तिने पुन्हा रघुनाथला फोन केला. "बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे." रघुनाथ म्हणाला, "आज संध्याकाळी ये." मीनाक्षी संध्याकाळी त्याच्याकडे गेली. रघुनाथने तिला बसायला सांगितलं. मीनाक्षीने सगळं सांगितलं. रघुनाथ शांतपणे ऐकत राहिला. मग म्हणाला, "तुला अजून एक गोष्ट समजून घ्यावी लागेल." "काय?" "महेशची समस्या फक्त कविता नाही, मग त्याचा स्वभावच बदलला आहे. तो पैसा, सत्ता आणि चुकीच्या संगतीत अडकला आहे." मीनाक्षीने विचारलं, "मग त्याला वाचवायचं कसं?" रघुनाथ म्हणाला, "काही माणसं स्वतःच्या चुका सुधारत नाहीत." मीनाक्षीने त्याच्याकडे पाहिलं. "मग?" रघुनाथ काही बोलला नाही. मीनाक्षीच्या मनात त्या शांततेचा वेगळाच अर्थ निर्माण झाला. ती घरी परतली. त्या रात्री महेश घरी उशिरा आला. मीनाक्षीने त्याला विचारलं, "तुम्ही कुठे होता?" महेश म्हणाला, "मित्रांसोबत." "खरं सांगा."
महेशने तिच्याकडे पाहिलं. तुला काय सिद्ध करायचं आहे? मला माझं घर वाचवायचं आहे. महेश म्हणाला, तुझ्या डोक्यात काय भरलं आहे ते मला माहिती नाही. मीनाक्षी म्हणाली, तुम्ही मला काही सांगत नाही. महेश रागाने म्हणाला, मग तू माझ्या मागे लागू नकोस. मीनाक्षी म्हणाली, तुम्ही माझे पती आहात. महेशने उत्तर दिलं, म्हणूनच सांगतोय. माझ्यावर लक्ष ठेवणं बंद कर. तो खोलीत निघून गेला. मीनाक्षी तिथेच बसून राहिली. तिच्या मनात आता एक धोकादायक विचार आकार घेत होता. जर महेश तिच्या आयुष्यातून कायमचा नाहीसा झाला तर? हा विचार तिला स्वतःलाही घाबरवून गेला. पण दुसऱ्याच क्षणी तिला वाटलं, माझं आयुष्य, माझ्या मुलाचं भविष्य आणि माझं घर वाचेल. ती स्वतःच्या विचारांशी झगडत होती. पण रघुनाथ तिच्या मनात सतत एकच गोष्ट रुजवत होता, कठोर निर्णय घे. काही दिवसांनी गणेशला आणखी एक धक्का बसला. त्याने स्वतःच्या घरात महेशने दिलेली काही कागदपत्र पाहिली. गणेशने ती कविता जवळ ठेवली होती. त्याला संशय आला की महेश आणि कविता यांच्यात काही आर्थिक व्यवहारही सुरू आहेत. गणेशने कवितेला विचारलं, हे कागद कुठून आले? कविता म्हणाली, सरकारी कामासाठी आहेत. महेश साहेबांनी दिले. कविता शांत राहिली. गणेश म्हणाला, उत्तर दे. कविता म्हणाली, हो. गणेशचा राग वाढला. माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीत त्याचा संबंध काय येतोय? कविता म्हणाली, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. गणेश म्हणाला, विश्वास ठेवण्यासाठी तू मला काही कारण देतीयस का? कवितेच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने सत्य सांगितलं नाही. गणेश बाहेर निघून गेला. काही वेळाने त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. त्याने विचार केला, मी रागात चुकीचं काही करून बसलो तर? त्याने स्वतःला शांत केलं. त्याच दिवशी त्याने ठरवलं की तो पोलिसांकडे जाईल. पण त्याच्याकडे ठोस पुरावा नव्हता. फक्त संशय होता. म्हणून त्याने आधी गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीशी चर्चा केली. त्या व्यक्तीने त्याला सांगितलं, घाई करू नकोस, आधी सगळं समजून घे. गणेशने मान हलवली. दरम्यान महेशने आपल्या घराच्या बांधकामासाठी गणेशला मोठं काम दिलं होतं. गणेशला पैसे मिळणार होते. त्यामुळे तो काम सोडू शकत नव्हता. ही परिस्थिती त्याच्यासाठी आणखी कठीण होती. एकीकडे पत्नीबद्दल संशय, दुसरीकडे महेशशी आर्थिक संबंध, तिसरीकडे गावातील चर्चा आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वाभिमान. तो आतून तुटत चालला होता. कवितेला ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली. तिने महेशला एक दिवस सांगितलं, गणेशला संशय आला आहे. महेश म्हणाला, त्याला जे वाटायचं ते वाटू दे. पण जर त्याने पोलिसांकडे तक्रार केली तर? महेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तू काळजी करू नकोस. कसं? मी बघतो. महेशला आपल्या प्रभावावर पूर्ण विश्वास होता. पण त्याला माहिती नव्हतं की त्याच्या विरोधात हळूहळू अनेक लोक उभे राहत आहेत. मीनाक्षी, गणेश आणि कदाचित कविता देखील. कवितेला आता महेशपासून दूर व्हायचं होतं. पण महेश तिला सहज सोडणार नव्हता. एका संध्याकाळी त्याने कवितेला फोन केला. मला भेटायला ये. कविता म्हणाली, कुठे? गावाच्या बाहेरच्या जुन्या मंदिराजवळ. कविता घाबरली. तिने विचारलं, कशासाठी? महेश म्हणाला, महत्वाचं काम आहे. कविता तिथे गेली. महेश आधीच तिथे उभा होता. तो म्हणाला, तू मला टाळतेयस. कविता म्हणाली, मी माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतेय. महेश म्हणाला, तुला मी दिलेली मदत आठव. कविता म्हणाली, मला सगळं आठवतं. मग मला सोडून जाऊ नकोस. कविता काही बोलली नाही. महेश पुढे म्हणाला, तुझ्या घराची सरकारी मदत मी मंजूर करून देऊ शकतो. कविता म्हणाली, मला त्याची किंमत मोजायची नाही. महेशच्या चेहऱ्यावर राग आला. तू मला धमकावतेयस. कविता म्हणाली, नाही, पण मला आता सगळं थांबवायचं आहे. महेश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, ठीक आहे. तो तिथून निघून गेला. कवितेला वाटलं की कदाचित महेशने तिचं म्हणणं मान्य केलं. पण प्रत्यक्षात महेशच्या मनात वेगळीच योजना तयार झाली होती. तो विचार करू लागला की जर कविता त्याच्यापासून दूर गेली तर गावातील चर्चा थांबेल. पण त्याच वेळी त्याला भीती होती की कविता कधीतरी सगळं सत्य सांगेल. म्हणून त्याने तिच्यावर दबाव ठेवण्याचा विचार केला. या सगळ्या परिस्थितीत रघुनाथ बाबा मात्र मीनाक्षीच्या मनावर आपला प्रभाव आणखी वाढवत होता. त्याने तिला सांगितलं, आता शेवटचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मीनाक्षीने विचारलं, काय करायचं? रघुनाथ म्हणाला, महेशला एकदा शांतपणे घरी बोलाव. त्याची सगळी परिस्थिती पहा. मग योग्य वेळ आली की मी तुला पुढचं सांगेन. मीनाक्षीने होकार दिला. रघुनाथचा खरा हेतू मात्र वेगळा होता. त्याला महेशच्या संपत्तीबद्दल माहिती मिळाली होती.
मीनाक्षीने अनेक वेळा त्याच्याशी आपल्या घरातील पैसा, जमीन आणि मालमत्तेबद्दल चर्चा केली होती. रघुनाथच्या मनात आता लोभ निर्माण झाला होता. त्याला वाटत होतं की जर महेश आणि मीनाक्षीच्या नात्यात मोठा वाद झाला तर त्यातून स्वतःला आर्थिक फायदा मिळवता येईल. पण त्यासाठी त्याला मीनाक्षीवर पूर्ण नियंत्रण मिळवावं लागणार होतं. त्याने मीनाक्षीला हळूहळू स्वतःच्या निर्णयांवर अवलंबून बनवलं. मीनाक्षीला आता कोणतीही गोष्ट रघुनाथला विचारल्याशिवाय करावीशी वाटत नव्हती. हा अंधविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. एका दिवशी मीनाक्षीने त्याला विचारलं, "बाबा, तुम्ही माझ्या घरासाठी इतकं करता, मी तुमचं उपकार कसे फेडू?" रघुनाथ म्हणाला, "मला काही नको." मीनाक्षी म्हणाली, "मग तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव." मीनाक्षीने मान हलवली, पण तिच्या मनात आता संशयापेक्षा राग जास्त होता. दुसरीकडे महेश आणि कविता यांच्यातील संबंधही बदलत होते. कवितेला सुरुवातीला महेशची मदत फायदेशीर वाटत होती, पण आता तिला जाणवू लागलं की महेश तिच्यावर उपकार करत नाही. तो तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एक दिवस कविता म्हणाली, "मला आता हे सगळं थांबवायचं आहे." महेशने तिच्याकडे पाहिलं. "काय थांबवायचं? तुमचं माझ्या घरी येणं." महेश हसला. "अचानक काय झालं?" कविता म्हणाली, "गावात चर्चा सुरू झाली आहे." महेश म्हणाला, "लोक बोलतात म्हणून तू घाबरतेस? माझा संसार आहे." महेश काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, "तुला मी किती मदत केली हे विसरू नकोस." कविता म्हणाली, "मी विसरले नाही." महेश म्हणाला, "मग माझ्याशी असं बोलू नकोस." कवितेला त्याच्या आवाजातील धमकी जाणवली. ती घाबरली. तिला आता महेशपासून दूर जाणंही सोपं नव्हतं, कारण तिच्याकडे महेशशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती होती आणि महेशकडे तिच्या काही कमकुवत गोष्टींचा फायदा घेण्याची क्षमता होती. ही परिस्थिती दोघांसाठी धोकादायक बनत चालली होती. त्याच वेळी गणेशने एक मोठा निर्णय घेतला. त्याने गावातील आपल्या विश्वासू मित्राला सगळं सांगितलं. "मला वाटतं माझ्या घरात काहीतरी चुकीचं सुरू आहे." मित्राने विचारलं, "तू काय करणार?" गणेश म्हणाला, "सत्य आधी समजून घेणार. आणि सत्य खरंच तुझ्या संशयासारखं निघालं तर?" गणेश काही क्षण गप्प राहिला. "मग काय करायचं ते पाहू." गणेशच्या आवाजात प्रचंड राग होता, पण त्याचबरोबर त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं होतं. तो कोणताही चुकीचा निर्णय घेऊ इच्छित नव्हता. दरम्यान मीनाक्षीने महेशच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी स्वतःच काही प्रयत्न सुरू केले. महेश कुठे जातो, कोणाला भेटतो, किती वेळ बाहेर असतो, या सगळ्याची माहिती ती लक्षात ठेवू लागली. एके दिवशी तिला महेशच्या कपड्यांच्या खिशात गणेशच्या घराजवळील एका दुकानाची पावती मिळाली. मीनाक्षीने ती पावती हातात धरली. तिच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट होत गेलं. तिने मनात ठरवलं, आता काहीतरी करावंच लागेल. पण त्याच वेळी तिला आपल्या मुलाचा चेहरा आठवला. तिला वाटलं, मी जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ती संभ्रमात पडली. त्या रात्री तिला झोप आली नाही. सकाळी उठल्यावर तिने पुन्हा रघुनाथला फोन केला. "बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे." रघुनाथ म्हणाला, "आज संध्याकाळी ये." मीनाक्षी संध्याकाळी त्याच्याकडे गेली. रघुनाथने तिला बसायला सांगितलं. मीनाक्षीने सगळं सांगितलं. रघुनाथ शांतपणे ऐकत राहिला. मग म्हणाला, "तुला अजून एक गोष्ट समजून घ्यावी लागेल." "काय?" "महेशची समस्या फक्त कविता नाही." "मग?" "त्याचा स्वभावच बदलला आहे. तो पैसा, सत्ता आणि चुकीच्या संगतीत अडकला आहे." मीनाक्षीने विचारलं, "मग त्याला वाचवायचं कसं?" रघुनाथ म्हणाला, "काही माणसं स्वतःच्या चुका सुधारत नाहीत." मीनाक्षीने त्याच्याकडे पाहिलं. "मग?" रघुनाथ काही बोलला नाही. मीनाक्षीच्या मनात त्या शांततेचा वेगळाच अर्थ निर्माण झाला. ती घरी परतली. त्या रात्री महेश घरी उशिरा आला. मीनाक्षीने त्याला विचारलं, "तुम्ही कुठे होता?" महेश म्हणाला, "मित्रांसोबत." "खरं सांगा." महेशने तिच्याकडे पाहिलं. "तुला काय सिद्ध करायचं आहे?" "मला माझं घर वाचवायचं आहे." महेश म्हणाला, "तुझ्या डोक्यात काय भरलंय हे ते मला माहिती नाही." मीनाक्षी म्हणाली, "तुम्ही मला काही सांगत नाही." महेश रागाने म्हणाला, "मग तू माझ्या मागे लागू नकोस." मीनाक्षी म्हणाली, "तुम्ही माझे पती आहात." महेशने उत्तर दिलं, "म्हणूनच सांगतोय, माझ्यावर लक्ष ठेवणं बंद कर." तो खोलीत निघून गेला. मीनाक्षी तिथेच बसून राहिली. तिच्या मनात आता एक धोकादायक विचार आकार घेत होता. जर महेश तिच्या आयुष्यातून कायमचा नाहीसा झाला तर? हा विचार तिला स्वतःलाही घाबरवून गेला. पण दुसऱ्याच क्षणी तिला वाटलं, माझं आयुष्य, माझ्या मुलाचं भविष्य आणि माझं घर वाचेल. ती स्वतःच्या विचारांशी झगडत होती. पण रघुनाथ तिच्या मनात सतत एकच गोष्ट रुजवत होता, कठोर निर्णय घे. काही दिवसांनी गणेशला आणखी एक धक्का बसला. त्याने स्वतःच्या घरात महेशने दिलेली काही कागदपत्र पाहिली. गणेशने ती कविता जवळ ठेवली होती. त्याला संशय आला की महेश आणि कविता यांच्यात काही आर्थिक व्यवहारही सुरू आहेत.
गणेशने कवितेला विचारलं, हे कागद कुठून आले? कविता म्हणाली, सरकारी कामासाठी आहेत. महेश साहेबांनी दिले. कविता शांत राहिली. गणेश म्हणाला, उत्तर दे. कविता म्हणाली, हो. गणेशचा राग वाढला. माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीत त्याचा संबंध काय येतोय? कविता म्हणाली, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. गणेश म्हणाला, विश्वास ठेवण्यासाठी तू मला काही कारण देतेस का? कवितेच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने सत्य सांगितलं नाही. गणेश बाहेर निघून गेला. काही वेळाने त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. त्याने विचार केला, मी रागात चुकीचं काही करून बसलो तर? त्याने स्वतःला शांत केलं. त्याच दिवशी त्याने ठरवलं की तो पोलिसांकडे जाईल. पण त्याच्याकडे ठोस पुरावा नव्हता, फक्त संशय होता. म्हणून त्याने आधी गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीशी चर्चा केली. त्या व्यक्तीने त्याला सांगितलं, घाई करू नकोस, आधी सगळं समजून घे. गणेशने मान हलवली. दरम्यान महेशने आपल्या घराच्या बांधकामासाठी गणेशला मोठं काम दिलं होतं. गणेशला पैसे मिळणार होते, त्यामुळे तो काम सोडू शकत नव्हता. ही परिस्थिती त्याच्यासाठी आणखी कठीण होती. एकीकडे पत्नीबद्दल संशय, दुसरीकडे महेशशी आर्थिक संबंध, तिसरीकडे गावातील चर्चा आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वाभिमान. तो आतून तुटत चालला होता. कवितेला ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाली. तिने महेशला एक दिवस सांगितलं, गणेशला संशय आला आहे. महेश म्हणाला, त्याला जे वाटायचं ते वाटू दे. पण जर त्याने पोलिसांकडे तक्रार केली तर? महेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तू काळजी करू नकोस, कसं मी बघतो. महेशला आपल्या प्रभावावर पूर्ण विश्वास होता. पण त्याला माहिती नव्हतं की त्याच्या विरोधात हळूहळू अनेक लोक उभे राहत आहेत. मीनाक्षी, गणेश आणि कदाचित कविता देखील. कवितेला आता महेशपासून दूर व्हायचं होतं. पण महेश तिला सहज सोडणार नव्हता. एका संध्याकाळी त्याने कवितेला फोन केला. मला भेटायला ये. कविता म्हणाली, कुठे? गावाच्या बाहेरच्या जुन्या मंदिराजवळ. कविता घाबरली. तिने विचारलं, कशासाठी? महेश म्हणाला, महत्वाचं काम आहे. कविता तिथे गेली. महेश आधीच तिथे उभा होता. तो म्हणाला, तू मला टाळतेयस. कविता म्हणाली, मी माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करते. महेश म्हणाला, तुला मी दिलेली मदत आठव. कविता म्हणाली, मला सगळं आठवते. मग मला सोडून जाऊ नकोस. कविता काही बोलली नाही. महेश पुढे म्हणाला, तुझ्या घराची सरकारी मदत मी मंजूर करून देऊ शकतो. कविता म्हणाली, मला त्याची किंमत मोजायची नाही. महेशच्या चेहऱ्यावर राग आला. तू मला धमकावतेयस? कविता म्हणाली, नाही. पण मला आता सगळं थांबवायचं आहे. महेश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, ठीक आहे. तो तिथून निघून गेला. कवितेला वाटलं की कदाचित महेशने तिचं म्हणणं मान्य केलं. पण प्रत्यक्षात महेशच्या मनात वेगळीच योजना तयार झाली होती. तो विचार करू लागला की जर कविता त्याच्यापासून दूर गेली तर गावातील चर्चा थांबेल. पण त्याच वेळी त्याला भीती होती की कविता कधीतरी सगळं सत्य सांगेल. म्हणून त्याने तिच्यावर दबाव ठेवण्याचा विचार केला. या सगळ्या परिस्थितीत रघुनाथ बाबा मात्र मीनाक्षीच्या मनावर आपला प्रभाव आणखी वाढवत होता. त्याने तिला सांगितलं, आता शेवटचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मीनाक्षीने विचारलं, काय करायचं? रघुनाथ म्हणाला, महेशला एकदा शांतपणे घरी बोलाव. त्याची सगळी परिस्थिती पहा. मग योग्य वेळ आली की मी तुला पुढचं सांगेन. मीनाक्षीने होकार दिला. रघुनाथचा खरा हेतू मात्र वेगळा होता. त्याला महेशच्या संपत्तीबद्दल माहिती मिळाली होती. मीनाक्षीने अनेक वेळा त्याच्याशी आपल्या घरातील पैसा, जमीन आणि मालमत्तेबद्दल चर्चा केली होती. रघुनाथच्या मनात आता लोभ निर्माण झाला होता. त्याला वाटत होतं की जर महेश आणि मीनाक्षीच्या नात्यात मोठा वाद झाला तर त्यातून स्वतःला आर्थिक फायदा मिळवता येईल. पण त्यासाठी त्याला मीनाक्षीवर पूर्ण नियंत्रण मिळवावं लागणार होतं. त्याने मीनाक्षीला हळूहळू स्वतःच्या निर्णयांवर अवलंबून बनवलं. मीनाक्षीला आता कोणतीही गोष्ट रघुनाथला विचारल्याशिवाय करावीशी वाटत नव्हती. हा अंधविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. एका दिवशी मीनाक्षीने त्याला विचारलं, बाबा, तुम्ही माझ्या घरासाठी इतकं करता, मी तुमचं उपकार कसे फेडू? रघुनाथ म्हणाला, मला काही नको. मीनाक्षी म्हणाली, मग तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मीनाक्षीने मान हलवली. याच क्षणी रघुनाथच्या मनात एक भयानक योजना तयार झाली. त्याला समजलं होतं की महेश अनेकदा रात्री नशेत घरी येतो. मीनाक्षीनेही त्याला ही गोष्ट सांगितली होती. रघुनाथने ठरवलं की महेशला निष्काळजी अवस्थेत गाठणं सोपं जाईल. पण त्याने हे मीनाक्षीला लगेच सांगितलं नाही. तो योग्य संधीची वाट पाहत राहिला. दुसरीकडे गणेशनेही महेशच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतला. त्याने महेशच्या येण्या जाण्याच्या वेळा लिहून ठेवल्या. काही महत्त्वाचे कागद जतन केले. गावातील 2 लोकांची चर्चा केली. पण त्याला अजूनही एक ठोस पुरावा हवा होता. एक दिवस त्याला तो मिळणार होता.
गणेश रात्री घरी येताना महेशला आपल्या घरातून बाहेर पडताना पाहतो. यावेळी त्याने महेशला थांबवलं. साहेब. महेश थांबला. काय? गणेश म्हणाला, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोल. माझ्या घरापासून दूर राहा. महेशचा चेहरा बदलला. तू काय बोलतोयस? गणेश म्हणाला, मला सगळं समजलं आहे. महेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुझ्याकडे पुरावा आहे? गणेश गप्प झाला. महेश हसला. फक्त संशय आहे, त्यावर काही होत नाही. गणेश म्हणाला, मी पुरावा शोधेन. महेश जवळ येऊन म्हणाला, माझ्याशी पंगा घेऊ नकोस. गणेशने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हीही माझ्या संसाराशी खेळू नका. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. महेश निघून गेला. गणेशच्या मनात आता भीतीही निर्माण झाली होती. त्याला वाटलं की महेश आपल्या पदाचा वापर करून त्याच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. त्याने त्या रात्री आपल्या मित्राला फोन केला. मला आता सगळं सांगायचं आहे. मित्राने विचारलं, काय झालं? गणेश म्हणाला, महेशने मला धमकी दिली आहे. आता परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. पण त्याच रात्री महेशच्या घरातही एक वेगळी घटना घडत होती. मीनाक्षीने महेशला फोन केला. आज लवकर घरी या. महेश म्हणाला, का? मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. महेशला वाटलं की कदाचित मीनाक्षी पुन्हा भांडण करेल, पण तो घरी येण्यास तयार झाला. मीनाक्षीने फोन ठेवला. तिने लगेच रघुनाथला फोन केला. बाबा, तो आज रात्री घरी येणार आहे. रघुनाथ काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, ठीक आहे, आता पुढचं मी पाहतो. मीनाक्षीच्या अंगावर काटा आला. तिने विचारलं, बाबा काय करणार आहात? रघुनाथ म्हणाला, तुला फक्त शांत राहायचं आहे. मीनाक्षीने फोन ठेवला. तिला स्वतःच्या निर्णयाची भीती वाटू लागली. तिच्या मनात एक प्रश्न आला, मी कुठे चालले आहे? पण आता ती मागे फिरण्याच्या स्थितीत नव्हती. दुसरीकडे महेशला काहीही कल्पना नव्हती. तो रात्री घरी येण्याची तयारी करत होता. कविता देखील आपल्या घरात चिंतेत बसली होती. गणेश तिच्याकडे संशयाने पाहत होता. त्याला आता वाटत होतं की सत्य समोर आणल्याशिवाय तो शांत बसणार नाही. आणि रघुनाथने आपली योजना मनात ठरवली होती. सगळे आपापल्या ठिकाणी होते. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, पुढे काय होणार? महेशला वाटत होतं की तो परिस्थितीवर नियंत्रण ठेवतोय. मीनाक्षीला वाटत होतं की ती आपल्या घरासाठी लढते. गणेशला वाटत होतं की तो आपल्या संसाराचं सत्य शोधतोय. कवितेला वाटत होतं की ती एका चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतीये. आणि रघुनाथला वाटत होतं की या सगळ्यांचा फायदा घेऊन तो स्वतःचं आयुष्य बदलू शकतो. पण या सगळ्या गणितात एक गोष्ट कोणीही लक्षात घेतली नव्हती. गावातल्या काही लोकांना आधीपासूनच संशय आला होता. महेशच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे लोक होते. गणेशच्या मित्राला अनेक गोष्टी माहिती झाल्या होत्या. आणि मीनाक्षीने रघुनाथशी केलेल्या काही फोनवरील संभाषणांचे धागेदोरेही पुढे महत्त्वाचे ठरणार होते. रात्र जवळ येत होती. महेश आपल्या घरी परतणार होता. मीनाक्षी त्याची वाट पाहत होती. रघुनाथ योग्य क्षणाची वाट पाहत होता. आणि सोनखेडा गावाला अजूनही कल्पना नव्हती की काही तासांत या गावातील सर्वात मोठं गुपित एका भयंकर गुन्ह्याच्या रूपात समोर येणार आहे. पण त्याआधी आणखी एक घटना घडणार होती. गणेशला असा पुरावा मिळणार होता ज्यामुळे महेश आणि कवितेच्या नात्याचं सत्य स्पष्ट होणार होतं. आणि हा पुरावा पुढे पोलीस तपासातही महत्त्वाचा ठरणार होता. गणेशने आपला फोन हातात घेतला. त्याने महेशच्या काही संदेशांचे फोटो जतन केले. काही व्यवहारांच्या नोंदी त्याच्याकडे होत्या. आता त्याला खात्री पटली होती की महेशने आपल्या पदाचा गैरफायदा घेतला आहे. पण त्याला हे अजून माहीत नव्हतं की महेश विरुद्ध पुरावे जमा करण्याच्या प्रयत्नात असतानाच तो स्वतः एका मोठ्या संकटाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. मीनाक्षीच्या घरात महेशची वाट पाहिली जात होती. बाहेर अंधार वाढत होता. रस्त्यावरून एखादं वाहन गेलं की मीनाक्षी खिडकीतून बाहेर पाहत होती. शेवटी दूरवरून महेशची गाडी दिसली. मीनाक्षीच्या हातातला फोन थरथरू लागला. तिने रघुनाथला शेवटचा फोन केला. बाबा, तो आला. रघुनाथने फक्त एवढंच उत्तर दिलं, दरवाजा उघड. मीनाक्षीने फोन ठेवला. महेशने गाडी घरासमोर थांबवली. तो खाली उतरला. त्याला घरात काय घडणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती. त्याने दरवाजावर हात ठेवला. आणि पुढच्या क्षणी सोनखेडा गावातील सर्वात मोठ्या रहस्याचा पुढचा अध्याय सुरू झाला. महेशने घराचा दरवाजा उघडला आणि आत आला. मीनाक्षी त्याची वाट पाहत बसली होती. घरात नेहमीपेक्षा जास्त शांतता होती. महेशने विचारलं, मला एवढ्या घाईने का बोलावलं? मीनाक्षीने शांतपणे उत्तर दिलं, तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. महेश खुर्चीवर बसला. मीनाक्षी त्याच्याशी पुन्हा कविता आणि आपल्या संसाराबद्दल बोलू लागली. महेश चिडला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळाने बाहेरून रघुनाथ तिथे आला. महेशने त्याला पाहताच विचारलं, हा इथे कशासाठी? मीनाक्षीने काही उत्तर दिलं नाही.
महेशला परिस्थिती संशयास्पद वाटली. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण रघुनाथने त्याला अडवलं. दोघांमध्ये झटापट झाली. मीनाक्षीही घाबरली. परिस्थिती काही क्षणांत नियंत्रणाबाहेर गेली आणि महेश गंभीर जखमी झाला. मीनाक्षीला धक्का बसला. तिला वाटलं होतं की रघुनाथ फक्त महेशला घाबरवेल, पण आता परिस्थिती तिच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पुढे गेली होती. काही वेळात महेशचा मृत्यू झाला. रघुनाथ म्हणाला, आता घाबरून उपयोग नाही. आपल्याला हे लपवावं लागेल. मीनाक्षीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. दोघांनी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आणि मृतदेह गावाबाहेरील निर्जन भागात नेण्याचं ठरवलं. पण त्यांना एक गोष्ट माहिती नव्हती. गणेशचा मित्र आधीपासून महेशच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. महेश रात्री मीनाक्षीच्या घरी गेल्याचं त्याला माहिती होतं. त्याचवेळी रघुनाथलाही त्या दिशेने जाताना एका गावकऱ्याने पाहिलं होतं. रघुनाथ आणि मीनाक्षी गावाबाहेर जात असताना दोन गावकऱ्यांना त्यांची हालचाल संशयास्पद वाटली. त्यांनी त्यांना थांबवलं. रघुनाथने काहीतरी कारण सांगण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. महेशचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला. मीनाक्षी सुरुवातीला काहीही सांगायला तयार नव्हती, पण चौकशी दरम्यान पोलिसांना तिच्या फोनमधील रघुनाथ सोबतचे संपर्क, त्यांच्यातील संभाषण आणि त्या रात्रीच्या हालचालींबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले. दुसरीकडे गणेशनेही पोलिसांना महेश सोबतचे काही संदेश आणि आर्थिक व्यवहारांची माहिती दिली. कवितेचीही चौकशी करण्यात आली. तिने महेश सोबत आपली जवळीक मान्य केली आणि महेशने तिच्या सरकारी कामांमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, अशी माहिती पोलिसांना दिली. मात्र महेशच्या मृत्यूच्या कटाची माहिती आपल्याला नव्हती, असं तिने स्पष्ट केलं. तपास जसजसा पुढे गेला तसं संपूर्ण प्रकरण उघड होत गेलं. मीनाक्षीने अखेर कबुली दिली की रघुनाथच्या सांगण्यावरून तिने महेशला घरी बोलावलं होतं. रघुनाथनेही चौकशी दरम्यान आपली भूमिका मान्य केली. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, फोन रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. महेशच्या मृत्यूची बातमी सोनखेडा गावात पसरताच संपूर्ण गाव हादरलं. ज्याच्याकडे पैसा आणि पदाचा गर्भ होता त्याचं आयुष्य काही तासांत संपलं होतं. मीनाक्षीला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप होत होता. तिला आता जाणवत होतं की महेशच्या चुकीच्या वागण्यामुळे त्रास झाला असला तरी त्याचा शेवट अशा प्रकारे व्हायला नको होता. रघुनाथच्या अंधविश्वासावर विश्वास ठेवून तिने घेतलेला निर्णय तिच्या स्वतःच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून गेला. पोलिसांनी दोघांना न्यायालयासमोर हजर केलं. प्रकरणात हत्या, गुन्ह्याचा कट आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न यांसारख्या गंभीर आरोपांवर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदारांचे जबाब, फोन रेकॉर्ड, घटनास्थळावरील पुरावे आणि पोलीस तपासातील इतर कागदपत्र महत्त्वाची ठरली. अखेर न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि दोघांची भूमिका लक्षात घेऊन दोषींना कायद्यानुसार शिक्षा सुनावली. या घटनेने सोनखेडा गावाला एक मोठा धडा दिला. पैसा, पद, विवाहातील संशय, चुकीची नाती आणि अंधविश्वास यापैकी कोणतीही गोष्ट एखाद्या माणसाला कायद्यापेक्षा मोठा बनवत नाही. महेशने आपल्या पदाचा गैरफायदा घेतला. कवितेने चुकीच्या नात्यामुळे आपल्या संसारात संकट निर्माण केलं. मीनाक्षीने अंधविश्वास आणि रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला आणि रघुनाथने दुसऱ्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेत परिस्थिती आणखी गंभीर केली. शेवटी मात्र कायद्याने सगळ्यांना त्यांच्या कृत्यांसमोर उभं केलं. मित्रांनो, या संपूर्ण घटनेतून तुम्हाला काय वाटतं? चुकीच्या नात्यांपेक्षा मोठा धोका अंधविश्वासाचा होता की पैशाच्या आणि सत्तेच्या लालसेचा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच थरारक क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब